नमस्कार. आज आहे घटस्थापना म्हणजेच नवरात्रातला पहिला दिवस. तर सर्वात अगोदर तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा. आता घटाला पहिली माळ ही विड्याच्या पानांचीच घातली जाते. त्यासाठी माझे मिस्टर इथे विड्याच्या पानांची माळ ही तयार करून घेत आहे. त्याचबरोबर माझा मुलगा देवीच्या फोटोसाठी सुद्धा छान असा हार हा तयार करतो आहे. घट बसवायचे आहेत म्हणून मी इथे टेबलवर सर्व साहित्य हे काढून घेतलेले आहे. तर इथे बघू शकतात घरचीच नागलीच्या वेलांची ही पानं आहेत, त्यामुळे ती आकाराने थोडी छोटी आहे. आणि इथे मी घट आणलेला होता, पण माझ्या मुलीला कलर करण्याची ड्रॉइंग करण्याची खूप आवड आहे म्हणून तिने अशा पद्धतीने या घटाला डेकोरेशन हे केलेले आहे. त्याचबरोबर इथे जी परडी आहे तर त्यालासुद्धा तिने थोडेसे कलरिंग केलेले आहे. तर आता मी यामध्येच घट हे बसवून घेणार आहे. आता ही सर्व साहित्य जे आहे तर ते मी इथे टेबलवर काढून ठेवलेले आहे, म्हणजे कसं आहे की काही यातले आपल्याला विसरायला नको, काही राहून जायला नको. इथे घटासाठी माती आणून ठेवलेली आहे, तर ती माती मी व्यवस्थित मोकळी करून ताटामध्ये पसरवून ठेवलेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला इथे तुम्ही बघू शकतात माझ्या मिस्टरांनी खूप सुंदर अशी विड्याच्या पानांची ही माळ ही घटासाठी तयार करून घेतलेली आहे. आणि इथे पाने ही छोट्या आकाराची असल्यामुळे ही जी माळ आहे तर ती दिसायला अजूनच छान दिसते आहे. घट बसवायचे बाकी आहे, पण त्या अगोदर अजून एक काम वाढलेले आहे. ते म्हणजे आम्ही वॉशिंग मशीन घेतलेली आहे. आणि हा दरवाजा तुम्ही बघू शकतात. दरवाजाची साईज छोटी आहे आणि वॉशिंग मशीनची साईज ही मोठी आहे, त्यामुळे दरवाजातून ही वॉशिंग मशीन आत जात नाही. त्याचबरोबर आम्ही गॅलरी अशी ग्रिल लावून पॅक केलेली होती, त्यामुळे आम्हाला ती वॉशिंग मशीन आणणे कठीण झाले होते. म्हणूनच आता मी कारागीर बोलवले आणि इथून तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ग्रिल हे कट करून घेतलेले आहे. आणि खालनं वरती दोराच्या साहाय्याने आम्ही ही वॉशिंग मशीन वरती ओढून घेणार आहोत. आम्ही पहिल्याच मजल्यावर राहतो, त्यामुळे अशा पद्धतीने वॉशिंग मशीन दोराने वरतून खेचून घेणे अगदी सोयीस्कर झालेले आहे आणि हा पर्याय आम्ही निवडलेला आहे. इथे तुम्हाला दुसरी ही वॉशिंग मशीन दिसते आहे, तर ती सेमी वॉशिंग मशीन आहे. तर साधारणतः त्या वॉशिंग मशीनला 15 वर्ष ही झालेली आहेत. आणि ही वॉशिंग मशीन खराब झालेली आहे आणि पुन्हा ती दुरुस्तसुद्धा होऊ शकत नाही. त्यामुळेच मी नवीन वॉशिंग मशीन घेण्याचा निर्णय घेतला. पण वॉशिंग मशीन घेताना आम्हाला हा अंदाज आला नाही की ह्या दरवाज्यातून वॉशिंग मशीन जाईल की नाही. तर आता आम्ही फुल्ली ॲटोमॅटिकची वॉशिंग मशीन घेतलेली आहे. तर त्याविषयीची सर्व माहिती मी तुम्हाला नंतरच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात आता ह्या ग्रिल कट करून झालेल्या आहेत आणि साईडला मी तुम्हाला इथे फोटो शेअर करते आहे. तर अगोदर ह्या ग्रिल अशा पद्धतीने पूर्ण पॅक होत्या आणि दोराच्या साहाय्याने इथे तुम्हाला मी दाखवते आहे की अशा पद्धतीने ही वॉशिंग मशीन हळूवार खेचून वरती घेतलेली आहे. वॉशिंग मशीन ही इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे, त्यामुळे ती काळजीपूर्वकच आपल्याला हाताळणे गरजेचे आहे. त्यामुळे अगदी 2-3 जणांनी मिळून ती हळूवार वॉशिंग मशीन आतमध्ये घेतलेली आहे. त्यामुळेच घट बसवण्यासाठी मला बराच जास्त वेळ वाया गेलेला आहे, कारण की किती नाही म्हटले तरी घरी काही काम चालू असेल तर आपल्याला तिकडे थोडेफार लक्षही द्यावेच लागते. दुसऱ्या बाजूला इथे सर्व घटाची तयारी मी करून ठेवलेली आहे. आता फक्त घट बसवायचे बाकी आहे. तर चला मी कशा पद्धतीने घट बसवते हे सुद्धा आज तुमच्याबरोबर शेअर करते आहे. तर सर्वात अगोदर इथे मी पाट घेतलेला आहे आणि पाटाच्या सभोवार अगदी छान अशी रांगोळी काढून घेतलेली आहे. खूप काही भारी नाही, पण मला जशी जमेल तशी मी रांगोळी काढलेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला इथे मी रांगोळीचा गोल तयार करून घेतलेला आहे, कारण की तिथे मी अखंड दिवा हा लावून घेणार आहे. तर या दिव्याभोवतीसुद्धा छान अशी रांगोळी मी इथे काढून घेते आहे. रांगोळी तर तशी मी खूप छान म्हणजे भारी काढत नाही, पण जशा पद्धतीने सोप्या पद्धतीने काढते आहे ती तुम्हाला शेअर करते आहे. तर पहिल्यांदा मी रांगोळीचे काही टिपके इथे घालून घेतलेले आहे आणि इथे एक काडी आहे, त्याच्या साहाय्याने मी फुलाचा आकार ह्या रांगोळीच्या टिपक्यांना देऊन घेत आहे. म्हणजेच असे वाटते की जणू काही इथे ही फुलांची डिझाईन तयार झालेली आहे. आणि त्याच्या भोवती मी पुन्हा अशा पद्धतीने हिरव्या कलरचे पानं हे काढून घेणार आहे आणि काडीच्या साहाय्याने सुद्धा त्याला छान असा आकार देऊन घेणार आहे का नाही. अगदी झटपट आणि कोणीसुद्धा सहजपणे काढू शकेल अशी ही रांगोळी. आणि इथे मी तांदूळ ठेवलेले आहे आणि त्यावर स्वस्तिकसुद्धा काढून घेतलेले आहे. आता इथे तुम्ही बघू शकतात अखंड दिव्यासाठी वात घातलेली आहे आणि ही जी एक्स्ट्राची वात आहे तर ती मी एका काडीला गुंडाळून ठेवलेली आहे. बऱ्याचदा वात ही मोठी असल्यामुळे या वातेचा गुंता होतो किंवा ती वात एकमेकाला चिकटून बसते आणि मग आपला दिवा हा शांत होतो. मग असं होऊ नये त्यासाठी आपण
अशा पद्धतीने जर काडीला ही वात गुंडाळून ठेवली तर अगदी व्यवस्थित ही वात छान अशी जळते। आता दुसऱ्या बाजूला परडीमध्ये मी थोडीशी माती ही पसरवून घेतलेली आहे आणि इथे मी गहू हे पसरवते आहे। बरेच जण इथे सप्तधान्याचा सुद्धा वापर करतात, पण यावेळेस मी फक्त यामध्ये गहूच घालून घेणार आहे। आणि इथे जो घट आहे तर त्याला मी अशा पद्धतीचा हा जो नाडा आहे तर तो सुद्धा बांधून घेत आहे। यामध्ये मी थोडेसे पाणी हे घालून घेतलेले आहे। त्यानंतर यामध्ये पैसा, सुपारी, त्याचबरोबर फुले, अक्षदा घालून घ्यायच्या आहेत आणि हळदी कुंकवाने याची पूजासुद्धा करून घ्यायची आहे। आणि त्यानंतर यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचे आहे। अगदी काठोकाठ आपल्याला हा घट भरायचा नाही, कारण की यावर आपण नारळ ठेवणार आहोत, तर थोडेसे पाणी याला कमी आहे एवढे मी पाणी यामध्ये घालून घेतलेले आहे। आणि त्यानंतर इथे 5 विड्याची पानं ही लावून घ्यायची आहे। विड्याची पानं लावून झाल्यानंतर नारळाचा जो शेंडीकडचा भाग आहे तो वरती ठेवायचा आहे आणि जो खालचा भाग आहे तो घटाच्या अशा पद्धतीने घटावर ठेवायचा आहे। असं आपला हा घट इथे तयार झालेला आहे। नारळ घटावर ठेवल्यानंतर जर पानं आतमध्ये गेली असेल तर हळूवार ती पानं बाहेर काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा जो तयार घट आहे तो परडीमध्ये ठेवलेल्या मातीवर ठेवायचा आहे। आणि त्यानंतर आपण अलगद हा जो घट आहे तर त्या मातीवर दाबायचा आहे, म्हणजे तो व्यवस्थित असा बॅलन्स होईल। आणि त्यानंतर आजूबाजूने आपल्याला माती घालून घ्यायची आहे। माती घालताना आपल्याला अगदी जास्त ही माती घातल्यावर दाब द्यायचा नाही, तर हलक्या हाताने ही माती दाबून घ्यायची आहे, कारण की जर अगदीच भुसभुशीत जर ही माती आपण ठेवली तर पाणी घातल्यानंतर ही माती खाली बसते आणि अशा वेळेस घट हा तिरपा होतो किंवा तो एका साईडने झुकतो। आता ही माती घालून झाल्यानंतर पुन्हा मी यावर गहू हे घालून घेतलेले आहे। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सप्तधान्यसुद्धा वापरू शकतात। आणि पुन्हा यावर अगदी पातळ असा मातीचा थर दिलेला आहे। ज्यावेळेस आता आपण हे धान्य घातलं त्यानंतर आपल्याला त्यावर खूपच जास्त माती घालायची नाही, कारण की मग खूप जास्त माती घातली तर ते धन जे आहे तर ते उगायला जागा मिळत नाही आणि अशा वेळेस ते आतल्या आतच धान्य कुजून जाते आणि अशा धान्याला बुरशीसुद्धा लागू शकते। धन हे जास्त व्यवस्थित यावे त्यासाठीच आपल्याला अगदी वरच्यावरच धन हे घालून घ्यायचे आहे। बरेच जण हे धन घालताना मातीमध्येच मिक्स करतात, तर तसे करू नका। तर सर्वात आधी माती घाला आणि सर्वात वरच्या बाजूलाच हे असे धन घालायचे आहे, म्हणजे ते छान असे उगवते। त्याचबरोबर पाणी घालताना सुद्धा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हातावर थोडे थोडे घेऊन आपल्याला पाणी घालायचे आहे। अगदी एकदमच कोणत्या भांड्याने जर आपण पाणी घातले तर ते पाणी जास्तसुद्धा होऊ शकते। आणि त्यानंतर पाटावर हा घट मी ठेवलेला आहे। आता घट ठेवताना परडीच्या खाली मी एक ताट ठेवलेले आहे, जेणेकरून जर समजा आपल्याकडनं चुकून पाणी जर एक्स्ट्रा यामध्ये घातले गेले तर हे पाणी खाली ओघळले जायला नको, यासाठीच इथे मी खाली ताट ठेवलेले आहे आणि त्यानंतर त्यावर हा जो घट आहे तर तो ठेवलेला आहे। त्यानंतर आता मी घटाची पूजा करून घेत आहे। त्या अगोदर इथे मी पाटावर बाजूलाच गणपतीची सुद्धा सर्वात अगोदर पूजा करून घेतलेली आहे। घटाची परडीची व्यवस्थित अशी पूजा झाल्यानंतर इथे फुलं वगैरे मी वाहिलेली आहे। आता इथे अखंड दिवा जो मी लावलेला आहे तर त्याखाली सुद्धा मी एक डिश ठेवलेली आहे, कारण की बऱ्याचदा दिव्यामधून सुद्धा तेल हे खाली गळू शकते, त्यासाठीच आपल्याला ही काळजी घ्यायची आहे। आणि हे जे ताट आहे घटाच्या खाली ठेवलेले त्या अगोदर तिथे मी तांदळाने स्वस्तिकसुद्धा काढून घेतलेले आहे। आणि आता तुम्ही बघू शकतात की आपले हे नवरात्रीचे जे घट मी बसवलेले आहेत तर ते कशा पद्धतीने दिसत आहेत। आता घट बसवण्याची प्रत्येकाची अगदी वेगवेगळी पद्धत असते, तर दरवर्षी मी ज्या पद्धतीने घट बसवते त्या पद्धतीने इथे तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे। कदाचित तुमची पद्धत यापेक्षा थोडीफार वेगळीसुद्धा असू शकते। आणि इथे मी 5 फळंसुद्धा ठेवलेली आहे आणि आपली ही घटाची जी पहिली माळ आहे तर तीसुद्धा यावर घालून झालेली आहे। घटाला इथे मी वेणी लावून घेतलेली आहे। बरेच जण याला देवीचे मुखवटेसुद्धा लावतात, पण मी इथे साध्या सोप्या पद्धतीने घट बसवते, त्यामुळे अशा पद्धतीने इथे मी घट बसवलेले आहे। त्याचबरोबर माझ्याकडे देवीचा टाकसुद्धा आहे, म्हणून मी त्या टाकालासुद्धा वेणीही लावून घेतलेली आहे। तर आजचा हा साधा सोपा आणि अगदी छोटासा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे, तो तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच सांगा। त्याचबरोबर वरती मी जो तुम्हाला LED लाईट मागच्या वेळेस सांगितली होती तर ती अशा पद्धतीने दिसते आणि तिचा रंग हा थोडासा पिवळसर आहे, त्यामुळे इथे अशा पद्धतीचा प्रकाश पडलेला आहे। जर आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असे छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा।
पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन व्हिडिओसोबत.